अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा नाम है शेख इरफान। आप देख रहे हो एसके न्यूज़। एसके न्यूज़ में आपका फिर से स्वागत है। आइए देखते हैं आज की क्या है ताज़ा खबर। गेल्या काळामध्ये असं काही नाही की आपण सगळेच एकूण काही ठप्प करून ठेवलं होतं, पण ह्या पूर्वीचा काळ त्याच्यामध्ये बेड्स मिळत नव्हते, ॲम्ब्युलन्स नव्हत्या, ऑक्सिजन कमी पडत होता, व्हेंटिलेटर्स नव्हते, औषधाची कथा तुम्हाला सांगितली की तेव्हाही नव्हतं, आताही नाहीये। मग करायचं काय? तर त्याही परिस्थितीमध्ये आपले सगळे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, अगदी स्वयंसेवी संस्था सुद्धा ह्या सगळ्या युद्धामध्ये देवदूतासारख्या धावून आल्या। ती परिस्थिती काही जणांनी अनुभव घेतला असेल, फार वाईट होती। टीव्ही लावला की एकूण पुन्हा एकदा कोरोनाचं किती संकट वाढतंय हेच आपल्या समोर यायचं। म्हणजे घाम फोडणारे ते दिवस होते। बेड्स मिळत नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, मग काही जणांच्या तक्रारी सुरू व्हायच्या आणि त्यावेळेला त्या खऱ्या होत्या। हे तर सोडा, औषधं सोडा, आपल्याकडे टेस्टिंग लॅब सुद्धा नव्हत्या। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2 होत्या, त्या साधारणतः आपण 500 पर्यंत नेलेल्या आहेत। हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेले। पुन्हा त्याची मी काही उजळणी नाही करत। बेड्स किती होते, 7.5 बेड्स होते, त्याच्यात 4 लाखाच्या आसपास आपण कसे केलेले आहेत ही उजळणी नाही करत, पण तेव्हाचं जे चित्र होतं हे असं होतं। आणि नंतर आपण एका धीराने ही लढाई लढलो, महाराष्ट्र पुढे नेला। आपण त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 1 लाख कोटीच्या वरती MOU सही केले, 2 लाखापर्यंत 2 लाख कोटीपर्यंत आपण पोहोचतोय। कृषी क्षेत्रात काय केलं, दुसऱ्या क्षेत्रात काय केलं, पर्यटनामध्ये काय केलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे। आज मी त्याच्यावरती नाही बोलणार। याचं कारण पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये कोरोना डोकं वर काढतोय आणि हे डोकं वर काढताना अजूनही लाट आपल्या राज्यात आले की नाही हे त्या 8-15 दिवसात कळेल। पण मधल्या काळामध्ये आपण थोडेसे शिथिल झालो, तुम्ही काय, थोडासा मी सुद्धा, सगळीकडे आपण फिरायला लागलो। लग्न समारंभ अजूनही त्याच्यावरती नाही म्हटलं तरी उपस्थितांच्या संख्येवरती बंधन आहे। अगदी मुंबईमध्ये असेल, प्रमुख शहरांमध्ये सुद्धा असेल, रेस्टॉरंटमध्ये आपण वेळा वाढवून दिल्या, हॉटेल्समध्ये वेळा वाढवून दिल्या, दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या। वेळा का वाढवून दिल्या? तर गर्दी होऊ नये। लोकल्स सर्वसामान्यांसाठी कधी सुरू करणार, सुरू करून दिली। काही जणांना बाकीचं सगळं सोडा, आमची मंदिरं कधी उघडणार, मंदिरं उघडी करून दिली। पण हे सगळं उघडं करून दिल्यानंतर आपल्याकडनं अपेक्षा एक होती आणि आज सुद्धा आहे की जी शिस्त कोरोनाने आपल्याला लावलेली आहे त्या शिस्तीचं पालन हे करणं हे गरजेचं आहे। इतर सगळं काही हे उघडा ते उघडा हे करणारे कोरोनाची शिस्त नाही मोडू शकत। म्हणजे आम्ही आंदोलन केलं आणि एखादी गोष्ट उघडली, पण कोरोनाची शिस्त, कोरोनाची मुकाबला ते नाही करू शकत आणि उद्या कोरोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकणार नाहीत, हे आपल्याला पक्क माहिती आहे। म्हणून आपण सुद्धा अत्यंत समजूतदारपणाने ज्या ज्या सूचना मी आपल्याला दिल्या त्याचं पालन आपण तंतोतंत केलं। पण झालं काय कि हळूवार सगळं आपल्याला वाटलं आता कोरोना गेला, अरे गया रे उसमें क्या है, अभी क्या है देखो, मैं तो मास्क नहीं पहन रहा हूं, तू पागल है क्या मास्क पहन रहा है? आता पागल पण लक्षात यायला लागलं। पाश्चिमात्य देशामध्ये मी मुद्दामून कागद घेऊन बसलेलो आहे की तिथे सुद्धा साधारणतः असंच झालं होतं। अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं, कोरोनाचं कसं असतं, लाट येते पुन्हा खाली जाते, पुन्हा येते पुन्हा खाली जाते। ती जेव्हा खाली येते तेव्हाच तिला थांबवायचं असतं। पण पाश्चिमात्य देशात सुद्धा आपण जी थोडीशी एक शिथिलता अनुभवली किंवा शिथिलता आपल्या आयुष्यात आणली, तीच तशी तिकडे आणली आणि आता तिथे गेले 1-1.5 महिना अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे। अगदी इस्रायलमध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे, ब्रिटनमध्ये आहे। ब्रिटनने तर मला असं वाटतं साधारणतः गेल्या डिसेंबरच्या शेवटाला जो लॉकडाऊन जाहीर केला तो कदाचित आज मी तुमच्याशी बोलताना तिथले पंतप्रधान तिथल्या लॉकडाऊन बद्दलचं पुढचं पाऊल काय असेल हे आता तिकडे सांगतील किंवा सांगणार असतील। म्हणजेच काय की कोणी किती काही म्हणो, लॉकडाऊन हा त्याच्यावरचा इलाज असेल किंवा नसेल, पण संसर्गाची साखळी तोडायची तर संपर्क थांबवणं हाच त्याच्यावरचा एक माहीत झालेला मोठा उपाय। एक 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता आणि त्या स्पॅनिश फ्लूनी सुद्धा हे असेच सगळ्यांचे धाबे दणाणून टाकले होते। त्याही वेळेला काही फोटो माझ्याकडे आहेत किंबहुना मी पाहतो, आपणही सुद्धा पाहत असाल की मास्क घालणं, अंतर ठेवणं, हात धुणं ह्याच गोष्टी तेव्हाही अवलंबल्या होत्या। पण तेव्हा काय होतं, तेव्हा रहदारी एवढी नव्हती।
रहदारी एवढी नव्हती. म्हणजे या देशातून त्या देशात जी वाहतूक, आता सुद्धा आपण परदेशातून येणारे काही प्रवासी त्यांना नाईलाजाने पहिले 7 दिवस आपल्या क्वारंटाईनच्या त्या विभागात ठेवतो, म्हणजे चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवतो, इतरत्र ठेवतो. मग त्यानंतर 7 दिवसानंतर त्यांची चाचणी घेऊन ती जर का निगेटिव्ह असेल आणि त्यांना कोणतीही लक्षणं नसतील, मग घरी जाऊन 7 दिवस त्यांना क्वारंटाईन व्हायला सांगतो. कोणासाठी करतोय? एक तर ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये जात असताना त्यांच्या कुटुंबियांना धोका नको, एक तर त्यांना स्वतःला धोका नको आणि नंतर समाजाला धोका नको, ही आपली मागची भावना आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, पण आपल्याला आवडत नाहीत म्हणून कोरोना काही सूट देत नाहीये. आपल्याला ह्या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत. वॅक्सिनबद्दल मी आपल्याला सांगितलं, त्याच पद्धतीने आता थोडंसं एक बंधन आपल्या सर्वांना पुन्हा आणण्याची गरज आहे. मला एका गोष्टीचा मी अभिमानाने उल्लेख करेन. माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर नितीन राऊत, त्यांच्या घरचा लग्न समारंभ अगदी गेल्या आठवड्यात इकडेच डॉक्टर म्हणजे नितीनजी आणि वहिनी दोघंही येऊन सपत्नीक येऊन त्याने आम्हाला आग्रहाने आमंत्रित केलं की या तारखेला नागपूरमध्ये नंतर मुंबईमध्ये आपण अगत्याने यायचं. सगळे मला म्हणाले की उद्धवजी काळजी करू नका, मी सगळे नियम काटेकोरपणाने पाळणार. म्हटलं नितीनजी बघा बरं, तुला नाही ना काळजी करू नका. आणि आज त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचा जो काही सोहळा असतो, लग्नाचा सोहळा असतो, तो त्यांनी रद्द केलेला आहे. याला म्हणतात सामाजिक जाणीव. नितीनजी, मी तुम्हाला तुमच्या मुलाला त्याच्या या शुभ कार्यासाठी शुभेच्छा तर देतोच, जनतेच्या वतीने आशीर्वाद देतो आणि आपण दाखवलेली ही जाणीव इतरही सगळे दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. लग्न समारंभ सुरू झाले, मंडया उघडल्या, सगळं काही उघडलं, अगदी थिएटर सुरू झाली, पण थिएटर्स अजूनही शिस्तीमध्ये चाललेले आहेत. मुंबईमध्ये आणि शहरांमध्ये सुद्धा मोठमोठे हॉल्स आहेत, अगदी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्सचे हॉल्स आहेत, बँकेट हॉल्स, तिथे सुद्धा आपण नियमावली कडक केलेली आहे. कारण कुठेही सूट देऊन चालणार नाही. आणि तिथे तर आता आपण असं करतोय की समजा त्या हॉलमध्ये किंबोना ह्या सगळ्या मोठ्या बँकेट हॉलमध्ये जर काही नियमावली मोडली गेली असं दिसलं तर आपण त्या तिथल्या मालकावरती कारवाई करणार आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे. पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा जर कोणी विना मास्क आढळलं तर त्याला आता दंड करायला सुरुवात केलेली आहे. ह्याचं कारण की आपण पूर्वी एक मोहीम राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा लॉकडाऊन होता. आता लॉकडाऊन तसा नाहीये, लॉकडाऊन तसं कागदावर आहे फक्त, पण उघडलेलं आहे, लोकल सुरू झाले, सगळं उघडलेलं आहे. हेतू हा होता की जर का आता कोरोनाचं संकट ओसरलं असेल तर थोडा पुन्हा मोकळा श्वास घेणं आणि बंद पडलेलं अर्थचक्र त्याला थोडीशी गती देणं. दुर्दैवाने काय होतंय, किंबहुना झालं की अर्थचक्राला गती देत असताना अर्थचक्र फिरायला लागलं, पण कोरोनाचं संकट आलं. लॉकडाऊन करायचं का, हाच तर आजचा मोठा विषय आहे. याचं कारण असं की सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत, पण त्या सुरू करताना आपल्याकडे काही शिस्तीची गरज आहे. आकडे जे काय मला सांगतायत हे मी तुमच्यासमोर जे आता आकडे सांगतोय ते बघा तुम्हाला कसं वाटते. आज सुद्धा आपल्या राज्यामध्ये साधारणतः 6,971 म्हणजे 7,000 नवीन रुग्ण सापडलेले आहेत. नवीन 7,000. 15 दिवसापूर्वी काय परिस्थिती होती, कोरोना गया कुछ नहीं है अभी. कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2,000 ते 2,500 रुग्ण हे तेव्हा सापडत होते. म्हणजे खरंच एक चांगलं वातावरण होतं, चांगलं वातावरण होतं. आणि हे वातावरण, ही परिस्थिती ही अशीच नव्हती आली. काही जणांना असं वाटत असेल हे असंच झालं, असंच नाही, हे सगळं तुमचं एक कर्तृत्व होतं आणि आपल्या तमाम कोविड योद्ध्यांची अविरत मेहनत. त्यांनी स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात टाकून जनतेसाठी म्हणजे आपल्यासाठी मेहनत केली. स्वतःचं आयुष्य नाही पाहिलं, स्वतःचं कुटुंब नाही पाहिलं, घर नाही पाहिलं, मुलं बाळं नाही पाहिली, आई वडील नाही पाहिले, पत्नी भाऊ बहीण नाही, माझी जनता आहे आणि माझं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र मेहनत केली. काही जणांनी त्याच्यामध्ये स्वतःचे जीव सुद्धा गमावले. हे फार म्हणजे हृदयद्राव कसं हे एक वातावरण आहे. आणि त्यांनी जे काही बलिदान केलेलं आहे, शहीद झालेले आहेत, हो हे शहीदच म्हणावं लागेल या युद्धामध्ये झालेले, त्यांच्या मेहनतीवरती आपल्याकडनं पाणी टाकलं जातं कामा नये. म्हणजे आता मला जे काही दिसतंय काही ठिकाणी
कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जातोय. कोविड योद्ध्यांचा सत्कार घ्यायचा आणि त्यांना काहीतरी एक आपलं हार तुरे द्यायचे, शाल श्रीफळ द्यायचं आणि कोविड योद्ध्याचा सत्कार. आनंद आहे, केलाच पाहिजे. कोविड योद्ध्याचा सत्कार हा झालाच पाहिजे. पण सत्कार करताना किमान एक मनामध्ये भावना अशी पाहिजे की आणखीन कोविड योद्धे निर्माण होण्याची आवश्यकता लागता कामा नये. किंबहुना हे कोविड योद्धे जे युद्ध लढतायत, ह्या युद्धात आपला सहभागी जरी नसला, आपण कोविड योद्धे जरी होत नसलो तरी कोविड दूत तरी होऊ नका. कोरोनाचे योद्धे जरी नाही झालात तरी कोरोना दूत अशी कृपा करून होऊ नका. म्हणजे एका बाजूला कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला हे काय, हे कशाला बंद, हे उघडा, ते उघडा. नाही, तुम्ही त्या कोविड योद्ध्यांचा अपमान करताय आणि नाही तर कोविड योद्ध्यांचा सत्कार हे थोतांड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोविड योद्धे